बुलढाण्याला गाडीची नंबर प्लेट बसवायला त्याने एवढी गर्दी नाही, मला तर कधी असं वाटलं बी नव्हतं. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. आम्हाला जायचं पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी. सरळ आलो पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी. जास्त नाही बरं का, फक्त 100 रुपयाचंच पेट्रोल टाकून घेतलं गाडीमध्ये, कारण की पहिलं पेट्रोल होतं आपल्या गाडीमध्ये. आणि सरळ निघलो घरी जाण्यासाठी. मधातच पत्या भेटला म्हणे, चल आपल्याला बुलढाण्याला जायचं, त्याच्या पहिले कटिंग करायची म्हणे आपल्याला. मग त्याला सरळ आणलं कटिंगच्या दुकानावर, लागला त्याचा नंबर. त्याची कटिंग चालू तोपर्यंत काय करता म्हणलं, दर्शक आरशात पण एडी जाळे गेले. दिली मग गोल्यान 320 स्प्लेंडर कटिंग आणि दारी सेट करून निघालो. मग आम्ही दोघं जण बुलढाण्याला जाण्यासाठी. आपली स्प्लेंडर घरी होती बरं का, कारण की त्याच्या गाडीला नवीन नंबर प्लेट बसवायची होती. सगळ्यात पहिला आलो दुधेश पेट्रोल पंपावर पेट्रोल घेतलं टाकून. पोहोचलो बुलढाण्यामध्ये. बुलढाण्यातून घेतला चिखली बायपास कडे. भावांनो आणि बहिणींनो, ते स्क्रीनवर जर फॉलोचं बटन दिसत आहे तेवढं दाबून टाका. जिथं आम्हाला नंबर प्लेट बसून होती तिथं अगोदरच गाड्या लागलो होत्या. एवढ्या गाड्या पण माझा जीवच घाबरून गेला. दर्शक थांबलो मग आम्ही, कारण की आमचा मित्र होता तिथं, आमचा पटकन नंबर लागला. त्या भावान गेली पहिली पुढची पाठी बसवायला सुरुवात. पुढची पाठी घेतली बसून, त्यानंतर मागची पण पाठी घेतली बसून. तिथून निघलो आम्ही परत पुढे जाण्यासाठी. संजू भाऊन तर बुलढाण्यामध्ये इतक्या भारी सुविधा करून दिली, डायरेक्ट क्वालिटी मध्ये. चालता चालता बुलढाण्याच्या देवीचे दर्शन पण घेऊन घेतले. आता तर काहीच गर्दी नाही, तर नवरात्रामध्ये इथली गर्दी राहील. तुम्ही बुलढाण्यामध्ये आले चौपाटीवरच नाही आले, तुमच्या बुलढाण्यात येऊन फायदाच काय. मस्त पत्यानं मी दोघांनी पण एक प्लेट भेळ खाऊन घेतली. तो म्हणे चाल तुम्ही आपली रूम दाखवतो. मी म्हणलं चल. मग आलो, त्याची तिथे रूम होती. तिथं रूमवरच्या आपल्या मित्रांना भेटलो, त्यांना म्हणलं चला भाऊ येतो आम्ही, कारण की लेट टाइम होणार आपल्याला. पहिले बुलढाण्याला गेला, मग टाटा चाललो मग आम्ही आता घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तेवढं फॉलो करून घ्या भावा, होऊन जाऊ दे मग आता.